दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांच्याकडे निशित पटेल यांनी तक्रार अर्ज केला होता. त्या तक्रार अर्जामध्ये प्रामुख्याने 2 ते 3 गोष्टींचा उल्लेख त्यांनी केला होता. तक्रार अर्जामध्ये त्यांनी पहिला जो उल्लेख केलेला आहे की बंदुकीचा धाक दाखवून मला माझ्या कार्यालयामध्ये डांबून 60 कोटी रुपयाची खंडणी मागितलेली आहे. जी माननीय आयुक्तांकडे जी त्यांनी तक्रार केलेली आहे ती स्पष्टपणे मी तक्रार नाकारतो. त्याच्यामध्ये त्या तक्रारीमध्ये जे खोटे आरोप केलेले आहेत त्या खोट्या आरोपाचं मी खंडन करतो. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पुरावे त्यांनी सादर केलेले नाहीत, फक्त आरोप त्याच्यामध्ये केलेले आहेत असं दिसून येत आहे. तसे कुठल्याही प्रकारचे पुरावे त्या संदर्भातला मी लेखी त्यांना लिगल नोटीस कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्यानुसार मी लिगल नोटीस त्यांना फॉरवर्ड केलेली आहे. 3 दिवसाच्या आतमध्ये त्यांना ते सर्व उत्तरं किंवा त्यांच्याकडे असणारे पुरावे त्यांनी सादर करावे असं म्हटलेलं आहे. जर त्यांनी ते 3 दिवसाच्या आतमध्ये सादर केले नाहीत तर त्यानुसार पुढील जी कायदेशीर कारवाई असेल ती प्रक्रिया आम्ही त्याच्यामध्ये पुढची प्रक्रिया करू. तसेच